संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव शिवारातील शेती साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनच्या दरवाजाची फळी तोडून अज्ञात चोरट्यांनी शेती साहित्याची चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। रोहित सुभाष आहेर हे आपल्या कुटुंबासोबत घारगाव येथे राहत असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत। शेतीला लागणारे विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यासाठी ते शेतातील घराचा वापर करत आहे। 28 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची फळी तोडून 5 व 10 HP च्या 2 मोटार, केबल, 5 एकर डाळिंबासाठी व 2 एकर भोपळा पिकासाठी लागणारी तार, बांबू अशा शेती उपयोगी साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असल्याची माहिती शेतकरी राहुल आहेर यांनी दिली आहे। मी घारगाव येथील शेतकरी राहुल सुभाष आहेर, मुक्काम पोस्ट घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथून माझी इथे गट नंबर 34मध्ये शेती आहे आणि त्यामध्ये गोडाऊन आहे, ज्यामध्ये माझं शेतीचं संपूर्ण 2 मोटरी, त्याच्यानंतर केबल, तार, 5 एकर डाळिंबाचा बागेसाठी लागणारी तार व 2 एकर दुधीसाठी लागणारी तार सर्व इथं या गोडाऊनमध्ये बाग काढल्यानंतर आणून ठेवलं होतं। आता पुन्हा बाग माझा तयार होत झाला तर मी लावायचेच होत्या, तर तेवढ्यात त्या चोरट्यांनी दरवाजा फळी तोडून सर्व सामान माझं चोरी गेलेलं आहे। तरी याच्या आधी बी काही दिवसापूर्वी माझ्या नदीवरच्या मोटरही गेली आणि स्टार्टरही चोरी गेला। तरी आता असे जर प्रत्येक वेळेस जर अशा घटना घडत असल्या तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय? आता या नवीन मटेरियल घेण्यासाठी परत 1.5 लाख रुपये मला खर्च येणार आहे आणि एक तर शेतीलाही बाजार नाही आहे आणि पोलिसांनीही सहकार्य करावं, या चोऱ्या आम्हाला लवकरात लवकर सापडून किंवा त्याचं काही असं मोबदला मिळावा ही विनंती। दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार विविध प्रकारच्या चोऱ्या सुरूच असून घारगाव पोलीस चोऱ्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरत आहेत। एकतर आसमानी सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले असताना अशा प्रकारच्या चोऱ्यांनी शेतकरी मात्र हतबल होताना दिसत आहे। आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतःहून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत असलेल्या चोऱ्यांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।